पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कडून तापी काठी आपत्ती व्यवस्थापनाचे थरारक प्रात्यक्षिक। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सावर्डे गावात तापी नदीकाठी वसलेल्या पुरातन महादेव मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती। नदीच्या अगदी काठावर मंदिर असल्यामुळे गर्दीच्या वेळी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच संकट समयी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य पद्धतीने प्रतिसाद द्यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने विशेष पुढाकार घेत आपल्या व्यवस्थापनाचे सविस्तर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक सादर केले। यावेळी आपदा मित्र, होमगार्ड, स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी कसं हलवायचं, दोरखंड व लाईफ जॅकेटचा वापर कसा करायचा, बचाव पथकांशी समन्वय कसा साधायचा याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। भूकंप, आग किंवा इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घ्यावयाची प्राथमिक खबरदारी, जखमींना प्रथमोपचार देण्याच्या पद्धती याबाबतही सखोल माहिती देण्यात आली। आपत्कालीन क्रमांकांचा योग्य आणि तत्काळ वापर केल्यास मदत कशी जलद मिळू शकते याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले। त्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली। दरम्यान मंदिर परिसरात शासनाच्या विविध विभागांतर्फे माहिती स्टॉल उभारण्यात आले होते। दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध झाले। धार्मिक उत्सवाबरोबरच जनजागृती आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा हा उपक्रम भाविकांसाठी विशेष ठरला। मुख्य संपादक जतीन बोरसे। मैं इंस्पेक्टर दिलीप कुमार 5 एनडीआर पुणे से हम टीम लेकर यहाँ पर सिरपुर धुले में आए हैं, जो कि यहाँ पर हमारा वनडे का डीएम ट्रेनिंग प्रोग्राम, यानी डिजास्टर से किस प्रकार कोई भी डिजास्टर आ जाता है तो किस प्रकार हम बचाव करेंगे उसके बारे में यहाँ जो भी एनजीओ जैसे कि आपदा मित्र है या सिविल पुलिस है, यहाँ जो है यहाँ का पब्लिक जो है उनको बारे में हम पूरा डिजास्टर के बारे में जानकारी देंगे। जैसे कि अभी हम ताप्ती नदी के किनारे आए हैं तो यहाँ पर हमारे पास IRB बोट है और हमारे पास ऐसा इक्विपमेंट है जिससे कि हम फ्लड रिलेटेड बचाव कर फ्लड रिलेटेड जानकारियाँ दे सकते हैं, उनके बारे में हम जानकारी देंगे। या किसी के हार्ट अटैक आ जाता है तो हम CPR के बारे में जानकारी देंगे। या जो भी जैसे CSSR बिल्डिंग क्लब्स हो जाती है उनके बारे में भी हमारी टीम उनके जानकारी देगी। ये प्रोग्राम लगभग सुबह से शाम तक चलेगा और जो भी यहाँ का डिजास्टर के बारे में पूरी जानकारी दी जाएगी। नमस्कार। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं माननीय जिल्हाधिकारी महोदया श्रीमती भाग्यश्रीजी विस्पुते मॅडम यांच्या आदेशानं आणि माननीय निवासी उपजिल्हाधिकारी शरदजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात सावर्डे गावात तापी नदी काठावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये NDRFच्या मदतीनं आणि आमचे आपदा सखी आणि आपदा मित्र यांच्या माध्यमातून एक रंगीत तालीम इथं आयोजित केली आहे। कुठल्याही प्रकारचा पूर आला, कुठल्याही प्रकारची पाण्यासंदर्भातली जलासंदर्भातली आपत्ती निर्माण झाली तर या आपत्तीमध्ये आपण समाजाला कशा पद्धतीने वाचवू शकतो या पद्धतीचं प्रात्यक्षिक तिथे दिलं जाणार आहे। त्याचबरोबर बोट कशी चालवायची, बुडणाऱ्या व्यक्तींना बोटीच्या माध्यमातून आणि इतर फ्लोटिंग डिव्हाइसेसच्या माध्यमातून कसं वाचवायचं याचं देखील प्रशिक्षण NDRFच्या माध्यमातून इथं दिलं जाणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भक्त समुदाय इथं उपस्थित होणार आहे। त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण व्हायला नको म्हणून NDRFची टीम इथं अलर्ट आहे, ऍक्शन मोडवर आहे आणि त्याच पद्धतीनं नागरिकांना देखील त्यांच्या डोळ्याने हे रंगीत तालीम पाहता येणार आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल की कुठल्याही प्रकारची अशी आपत्ती आली तर त्या आपत्तीला आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ शकतो। त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम इथं आयोजित केला जातोय ते सावर्डे गावचे उपसरपंच माननीय सचिनजी राजपूत साहेब त्यांचं देखील या NDRFच्या टीमचं देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद आणि सगळ्या नागरिकांना आजच्या या दिनाच्या ह्या ठिकाणी एक प्रेशर पॉइंट असतो बघा, इथं जर दाबले की मुंग्या येतं, झणझण होते ना, मग त्या जर प्रेशर पॉइंटला आपण जोरामध्ये दाबलं त्या टायमाला माइंड सेटअप ठेवून असं पकडून घाबरू नको, थोडंसं त्याला हे करायचं, प्रोत्साहन द्यायचं की आपण घाबरू नका, मी तुम्हाला व्यवस्थित काढतो। जर तुम्ही घाबरून हे कराल तर आपण दोघं पण खाली जाणार। मग त्याला जरा समजून सांगितल्यानंतर तो आपल्याला साथ देणार आणि त्याच्यानंतर त्याला असं चिंटोच्या माध्यमानं घेऊन यायचंय। त्याच्या कमरामध्ये रीडच्या हड्डीला पण चोट लागलेली असू शकते, त्यावेळेस काय करायचं, हेड टोक त्याच्या
असं आपल्या कंड्यावर घेऊन त्याला पूर्ण हेडला सपोर्ट घेऊन दोन्ही हाताने फक्त आता आपल्याला कसं यायचंय पायाच्या जोरावर पाणी काटत आपल्याला त्याला घेऊन यायचं. ठीक आहे, आपले दोन्ही हात काय झालेत आता एंगेज झालेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.